Page number 73 and 74. Word play. Activity number 1. Acrostic. Acrostic means Parivarani Kavya. An acrostic is a poem, or rather format of writing, in which the first letter or syllable or word of each line spell out a word or message. परिवारणी काव्य हे कविता अथवा अन्य लेखनाचा एक प्रकार आहे की ज्यामध्ये प्रत्येक ओळीतील पहिल्या शब्दाच्या पहिल्या अल्फाबेटने म्हणा किंवा पहिला शब्दावयव किंवा शब्दध्वनी याच्याने किंवा अक्षराने पहिल्या अक्षराने एखादा संदेश किंवा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्याला ॲक्रॉस्टिक म्हणजेच परिवर्णी काव्य असे म्हणतात. द मोस्ट कॉमन अँड सिम्पल फॉर्म ऑफ ॲन ॲक्रॉस्टिक पोएम इज वेअर द फर्स्ट लेटर ऑफ ईच लाईन स्पेल आउट द वर्ड ऑर फ्रेज. आणि या काव्याचे अतिशय साधे आणि सामान्य रूप म्हणजे प्रत्येक ओळीतील पहिल्या शब्दातील पहिल्या अक्षराने किंवा शब्दध्वनीने किंवा वाक्यांशाने एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की काही ठिकाणी बरोबर ओळीच्या मधले अल्फाबेट किंवा ओळीच्या शेवटच्या अल्फाबेटने सुद्धा अर्थपूर्ण शब्द किंवा वाक्प्रचार किंवा वाक्यांश तयार होऊन अशा प्रकारची ॲक्रॉस्टिक कविता परिवर्णी कविता तयार केली जाऊ शकते. हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवावं. फक्त पहिल्याच अक्षराने ते होतं असं नाही. हिअर वी हॅव गिवन सम एक्झाम्पल्स. लुक ॲट द फर्स्ट एक्झाम्पल, ॲन ॲक्रॉस्टिक पोएम. हिअर द वर्ड ॲक्रॉस्टिक इज फॉर्म्ड फ्रॉम द फर्स्ट लेटर ऑफ ईच लाईन. प्रत्येक ओळीतल्या पहिल्या अक्षराने ॲक्रॉस्टिक हाच शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे बघा, जो रेड अक्षरामध्ये दिलेला आहे. ACROSTIC हे अक्षरं पहिल्या क्रमांकावर आलेले आहेत आणि त्यांच्यापासून ॲक्रॉस्टिक हा शब्द तयार झालेला आहे. आणि काय कविता तयार केलेली आहे बघा. ॲन ॲक्रॉस्टिक क्रिएट्स अ चॅलेंज, रँडम वर्ड्स ऑन अ थीम ऑर whole sentences that rhyme. Select your words carefully to form a word from top to bottom is the aim of this poetry style. Choose a word, then go. Now, throughout this whole poem, the meaning of acrostic poem is explained. या सर्व कवितेतनं ॲक्रॉस्टिक कविता म्हणजे काय, ती कशी तयार करायची याच्याबाबत एकंदरीत सर्व अर्थ याच्यातून निघतो. आणि प्रत्येक ओळीतल्या पहिल्या अक्षरापासून ॲक्रॉस्टिक म्हणजे ज्याच्या बाबतीत सांगितलं आहे ते अक्षर तयार होतं. म्हणजे अशा प्रकारची ही कविता असते. याच्या पहिल्या लेटर्सपासून ॲक्रॉस्टिक हे नाव हे अक्षर तयार झालं आहे आणि जी कविता केलेली आहे संपूर्ण मिनिंग असं सांगतं ॲक्रॉस्टिक म्हणजे काय आणि ही ॲक्रॉस्टिक पोएम कशा पद्धतीने तयार केली जाते याबाबतची माहिती संपूर्ण या कवितेच्या लिखाणातनं किंवा त्या ओळींमधून मिळते आहे. अशा प्रकारच्या कवितेला म्हणतात ॲक्रॉस्टिक पोएम. देन द सेकंड एक्झाम्पल ऑफ ॲन ॲक्रॉस्टिक पोएम इज स्कूल. आता स्कूल हा शब्द तयार झाला आहे बघा पहिल्या अल्फाबेटपासून, पहिल्या लेटरपासून. आणि काय तयार केलं आहे बघा, काय लिहिलं आहे, स्कूल. सुपर, कूल, हॅप्पी, ऑन टाईम, आउटडोअर प्ले, लर्निंग. म्हणजे स्कूल पहिल्या लेटरपासून स्कूल हा शब्द तयार झाला आणि जे शब्द त्यांनी याच्यापासून तयार केलेले आहेत स्कूल या बिगिनिंगपासून, तर ते सर्व शब्द शाळेमध्ये काय काय होतं ते सांगण्याचा प्रयत्न या अक्षरांद्वारे या ठिकाणी केलेला आहे. द नेक्स्ट अँड द थर्ड एक्झाम्पल इज फॅमिली. लुक ॲट द वर्ड्स फादर अँड मदर, आय लव्ह यू. बघा अतिशय साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये ॲक्रॉस्टिक तयार केलेली आहे. फर्स्ट लेटरपासून फॅमिली हा शब्द तयार झाला, FAMILY.
आणि जे शब्द तयार केलेले आहेत पहिल्या लेटरपासून, फादर अँड मदर, आय लव्ह यू, म्हणजे फॅमिलीमध्ये असलेले मेंबर, आई आणि बाबा, माझं तुमच्यावर प्रेम आहे. आई, बाबा आणि आपण स्वतः मिळूनच फॅमिली तयार होते. सो इन दिस वे दिस काइंड ऑफ रायटिंग और दिस काइंड ऑफ पोएम्स आर कॉल्ड ॲन ॲक्रॉस्टिक पोएम. अशा प्रकारच्या कवितांना परिवर्णी कविता किंवा ॲक्रॉस्टिक कविता असं यांना आपण म्हणतो. Now some activity is given for you. Activity. Now work in pairs and try to frame acrostics for the following words. खालील शब्दांसाठी acrostic कविता तयार करा. And the words are home, mother and teacher. Now the first word home. Let me read the poem which I have formed as an acrostic. And that is, how beautifully and systematically our home is constructed to make us happy by the workers and engineers. Then the second word is mother. So I had made an acrostic with this word. My dear mother is overwhelming flow of endless love who teaches me everything through her every activity and every responsibility regularly. The next and the last word is teacher, and with the help of this word I have prepared an acrostic for this word, that is, the person who is well educated and conscious about his students' future every day and so get respect all over. Then second activity is spoonerism. Spoonerism म्हणजे आपण याला शब्द विनोद असं देखील म्हणू शकतो. Let's see the definition of spoonerism. Spoonerism is a slip of the tongue. The first letter of two or more words get interchanged in spoonerism. स्पुनेरिझम म्हणजे बोलताना उच्चाराची नकळत झालेली चूक असते. आता ही चूक कशी असते की जे दोन शब्द असतात त्या दोन शब्दातील पहिल्या उच्चाराचा, दोन किंवा अनेक शब्द, तर त्याच्यातील पहिल्या उच्चारांची अदलाबदल झाली होते, ती नकळत होते आणि या नकळत झालेल्या अदलाबदलीमुळे विनोद निर्माण होतो. आणि ॲक्च्युली इन अर्ली 20th century W.A. Spooner, a speaker, accidentally transposes the initial letters or sounds and made a humor or wit. आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच W.A. स्पूनर नावाचे एक वक्ते की ज्यांच्याकडनं पुन्हा पुन्हा अशा चुका झाल्यात आणि म्हणून या अशा प्रकारच्या चुकीला स्पुनेरिझम असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि पहिला शब्द तो बदलतो दोन अक्षरांमधला. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. या ठिकाणी काही उदाहरण दिलेले आहेत बघा. फर्स्ट वन, गो अँड शेक अ टॉवर. आता खरं तर हे वाक्य कसं आहे, इथं यस आणि टी यांची अदलाबदल झालेली आहे आणि त्याच्यामुळे गो अँड टेक अ शॉवर याच्याऐवजी गो अँड शेक अ टॉवर असा शब्दविनोद या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यानंतर आय मस्ट मेंड द सेल. आता हे ॲक्च्युली वाक्य कसं आहे, आय मस्ट सेंड द मेल. आता सेंड आणि मेल या दोन अक्षरातलं पहिलं लेटर जे आहे यस आणि यम किंवा पहिलं अल्फाबेट जे आहे यस आणि एम हे चेंज झालेले आहेत आणि आय मस्ट सेंड द मेलच्या ऐवजी ते झालेलं आहे आय मस्ट मेंड द सेल. अँड द नेक्स्ट वन इज यू हॅव व्हेरी मॅड बॅनर्स. व्हेरी बॅड मॅनर्स. आणि ॲक्च्युली हे वाक्य कसं आहे, यू हॅव व्हेरी बॅड मॅनर्स. आता बॅड मॅनर्स याच्यामधला बी आणि एम या अक्षरांची अदलाबदल झाल्यामुळे या ठिकाणी विनोद निर्माण झालेला आहे. यू हॅव व्हेरी मॅड बॅनर्स अशा प्रकारे झालेला आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो वॉर्निंग मॉक. वॉर्निंग मॉक ते मॉर्निंग वॉक पाहिजे, पण आपल्याकडून एखाद्या वेळेस ते चुकून बोललं जातं. डब्ल्यू आणि यम यातला
बदल होतो. मॉर्निंग वॉकच्या ऐवजी शब्द आपण म्हटलं मॉर्निंग वॉक. सो हिअर इट इज क्रिएटेड अ कॉमेडी ऑर ह्युमर या ठिकाणी तयार होतो, विनोद तयार होतो. अशा प्रकारच्या शब्द म्हणजे अगदी अनवधानाने झालेल्या शब्द बदलालाच स्पुनेरिझम असं म्हणतात. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. नाव यू हॅव गिवन सम ॲक्टिव्हिटीज. फर्स्ट वन इज दॅट अंडर स्पुनेरिझम. नाव ट्राय टू मेक अ स्पुनेरिझम ऑफ द फॉलोइंग. खालील वाक्यांचं स्पुनेरिझम करण्याचा प्रयत्न करा. देन लुक ॲट द फर्स्ट सेंटेन्स. यू मिस्ड माय हिस्ट्री क्लास. आता याचं स्पुनेरिझम आपल्याला करायचं आहे. मग आपण बघा यम आणि यच या दोन अक्षरांची अदलाबदल करून यू हिस्ड माय मिस्ट्री लेक्चर अशा पद्धतीने स्पुनेरिझम करू शकतो. देन सेकंड एक्झाम्पल क्रशिंग ब्लो. क्रशिंग ब्लो याचं स्पुनेरिझम आपण या दोघंही अक्षरांची दोघंही शब्दांमधल्या सुरुवातीच्या अक्षरांची लेटरची अदलाबदल करून करू शकतो. ब्रशिंग क्लो. देन पार्डन मी मॅडम याचं स्पुनेरिझम अदलाबदल पी आणि यमची करून मार्डन मी पॅडम अशा पद्धतीने करू शकतो. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. नाव करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता स्पुनेरिझम करून दाखवलेलं आहे. आपल्याला ते स्पुनेरिझम काढून ॲक्च्युअल रिअल सेंटेन्स कोणतं आहे ते शोधायचं आहे. फर्स्ट डू यू लाईक टू बीड इन रेड याचं स्पुनेरिझम बी आणि आर इंटरचेंज करून डू यू लाईक टू रीड इन बेड असं होईल. सेकंड आय कॅन फी माय सूट प्रिंट्स याचं स्पुनेरिझम एफ आणि एस चेंज करून आय कॅन सी माय फूट प्रिंट्स अशा पद्धतीने होईल. अँड द थर्ड वन आय कॉट अ बॅन ऑफ सोडा याचं स्पुनेरिझम आय बॉट अ कॅन ऑफ सोडा अशा पद्धतीने होईल. देन लास्ट वन विजिट अ स्पुनेरिझम लिंक ऑन इंटरनेट अँड कलेक्ट एक्झाम्पल्स ऑफ स्पुनेरिझम अँड डिस्प्ले इट इन द क्लास. आता स्पुनेरिझमच्या वेबसाईटवर जायचं इंटरनेटवर आणि तिथून काही स्पुनेरिझमचे काही एक्झाम्पल्स त्या ठिकाणाहून डाउनलोड करा किंवा त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि ते वर्गामध्ये तुम्हाला दाखवायचे आहेत. इट इज अ प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी. सो यू विल हॅव टू डू दॅट ऑन युअर सेल्फ. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला स्वतः करावी लागेल. नाव पेज नंबर 74. ॲक्टिव्हिटी नंबर 3A. जस्ट वन न्यू वर्ड अ डे. एका दिवसाला एक नवीन शब्द. लेट्स सी व्हॉट्स देअर. राईट डाऊन द न्यू वर्ड ऑन अ कार्ड. एका कार्डवर नवीन शब्द लिहा. तुम्ही वाचत असताना किंवा ऐकत असताना एक नवीन शब्द कानावर पडला तो लिहून काढा. ॲड द कार्ड टू युअर कलेक्शन ऑफ वर्ड्स ॲट द प्रॉपर प्लेस इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता याच्या आधी पण ही ॲक्टिव्हिटी आपण पाहिलेलीच आहे, झालेली आहे. आणि तुम्ही जे कलेक्शन करतायत शब्दांचं त्या कलेक्शनमध्ये हा शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरने कुठे बसतो त्या ठिकाणी लावा. लुक अप द वर्ड इन अ डिक्शनरी अँड लर्न इट. हा शब्द डिक्शनरीत बघा, त्याचा अर्थ जाणून घ्या. यू मे टॉक अबाउट इट टू युअर टीचर, फ्रेंड ऑर एल्डर्स. तुम्ही तुमच्या शिक्षकांना, मित्रांना किंवा वडीलधाऱ्यांना याबाबत विचारू शकतात. ट्राय टू यूज इट इन अ सेंटेन्स ऑफ युअर ओन. हा शब्द तुमच्या स्वतःच्या वाक्यात वापरा. देन क्लासिफाय द वर्ड्स यू हॅव कलेक्टेड सो फार इन टू. म्हणजे तुम्ही जो शब्द त्या ठिकाणी लिहिला आहे किंवा कलेक्ट केला आहे, कार्डवर लिहिला आहे, त्याचं पार्ट ऑफ स्पीच कोणतं आहे? तो नाऊन आहे का, व्हर्ब आहे का, ॲडजेक्टिव्ह आहे का, ॲडवर्ब आहे का, प्रिपोजिशन आहे का, कंजंक्शन आहे, काय आहे ते कंसात लिहा. पुट द ॲप्रोप्रिएट शॉर्ट फॉर्म अगेन्स्ट ईच वर्ड. फॉर एक्झाम्पल मेनलँड इट इज नाऊन. म्हणजे जसं मी वरती सांगितलं ते नाऊन असेल तर यन, व्हर्ब असेल तर व्ही, ॲडजेक्टिव्ह असेल तर एडीजे, ॲडवर्ब असेल तर एडीव्ही, प्रिपोजिशन असेल तर पीआरपी म्हणजे पीआरईपी. अशा पद्धतीने कंजंक्शन असेल तर CONJ. अशा पद्धतीने शॉर्ट फॉर्म्स त्याच्या पुढे लावा. देन ॲक्टिव्हिटी 3B. अ क्वेश्चन अ डे. एका दिवसासाठी एक प्रश्न. फ्रेम ऑर चूज अ सिम्पल क्वेश्चन ऑन युअर ओन. यू शूड ऑल्सो नो द ॲप्रोप्रिएट आन्सर ऑफ इट. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने एक साधासा प्रश्न तयार करा, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला माहीत पाहिजे. प्रॅक्टिस युजिंग द क्वेश्चन अँड आन्सर विथ युअर फ्रेंड. यू मस्ट यूज अ न्यू क्वेश्चन एव्हरी डे. आणि या प्रश्नाचे प्रश्न उत्तर पद्धतीने तुमच्या मित्रांना हा प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर जाणून घ्या. आणि परंतु एक लक्षात ठेवा, प्रत्येक दिवशी तुम्ही एक नवीन प्रश्न तयार करायला हवा. देन सी. अ सेंटेन्स अ डे म्हणजे एका दिवसाला एक वाक्य.
Frame a meaningful sentence in English on your own. Your sentence should include at least one word from your mother tongue or any Indian language. For example, I love pav bhaji. A पैठणी is embroidered with golden thread. You need to team to play kabaddi. आता या ठिकाणी काय करायचं आहे की तुम्ही एक मिनिंगफुल असं सेंटेन्स तयार करायचं आहे, परंतु त्यामध्ये एक अट अशी आहे की त्या वाक्यामध्ये तुमच्या मातृभाषेतला एक शब्द हवा. जसं की वरच्या याच्यामध्ये पावभाजी, पैठणी आणि कबड्डी हे शब्द होते, तसा एक शब्द तुमच्या मातृभाषेतला त्या वाक्यामध्ये असायला पाहिजे. देन ट्रान्सलेट द सेंटेन्स फ्रॉम इंग्लिश इन टू मराठी, आणि नंतर हेच वाक्य इंग्रजीतनं मराठीत त्याचं रूपांतर करायचं आहे. देन डी, बेटर यू वर्क, म्हणजे तुम्ही जेवढं चांगलं काम कराल तेवढं चांगलं तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्ही चांगलं शिकाल. थिंक ऑफ ऑर मेक अप अ सिमिली कंपॅरिझन ऑन युअर ओन. तुम्ही स्वतः सिमिली या फिगर ऑफ स्पीचचा वापर करून तुलना करायची आहे. फॉर एक्झाम्पल, ॲज कोल्ड ॲज आईस म्हणजे बर्फा इतका गार किंवा थंड. ॲज हॉट ॲज ॲन आयर्न लोखंडासारखा उष्ण किंवा गरम. ॲज सॉफ्ट ॲज सिल्क म्हणजेच सिल्क म्हणजे रेशीम इतकाच मऊ. ॲज डीप ॲज अ वेल विहिरी इतका खोल. नाव ट्राय टू यूज द सिमिली इन अ कम्प्लीट सेंटेन्स. आता सिमिली कम्प्लीट सेंटेन्समध्ये वापरायच्या आहेत. याच्या आधी तुम्हाला सिमिली म्हणजे काय हे माहिती आहे, आपण शिकलो आहे की ज्या ठिकाणी ॲज किंवा सो ॲज किंवा लाईक ॲज अशा पद्धतीचे शब्द वापरून कंपॅरिझन म्हणजे तुलना केलेली असते दोन गोष्टींची. याच्यासारखं ते असा ज्याचा अर्थ होतो त्या ठिकाणी सिमिली हा अलंकार होतो, आणि हे तुम्हाला शॉर्ट फॉर्म म्हणजे शॉर्टमध्ये दिलेलं आहे, हे तुम्हाला पूर्ण वाक्यात वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल, When I touched the water, it was as cold as ice. Second, this piece of cloth is as soft as silk. And last one, he is as cunning as a fox. In this way, you can use the similes in a complete sentences. आणि अशा पद्धतीने एका दिवसाला एक शब्द, एक प्रश्न आणि एक वाक्य जर तुम्ही रेग्युलरली करत गेलात तर निश्चितच